देव तुमच्या आयुष्यात भरभराट आणत असतो, पण तुम्ही लगेच आनंदाच्या भरात काहीतरी वेडवाकडं वागून त्याच्या कृपेवर तुम्हीच पाने फिरवता. मग मिळालेलं सगळं सुख तुम्ही गमावून बसता. तुमच्याकडून नेमकं काय होतं आणि कोणत्या चुका होतात हेच तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे. तुमचं हे सुख तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. या व्हिडिओतून तुम्हाला ते समजणार आहे. कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तो एक विचार तुम्हाला सगळे आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून आता तुमची भरभराट झालीच म्हणून समजा. तुम्हाला हवं ते सगळं मिळणारच. लोकांची मदत करायला तुम्ही लगेच पळत धावू नका. जेव्हा लोकांना कळतं की तुमचं सगळं काही खूप चांगलं चाललंय, तेव्हा लोक दूर दूरून तुमच्या भेटीला येऊ लागतात. तो दूरचा नातेवाईक फक्त काही वर्षापूर्वी एकदाच भेट झालेला, तो सुद्धा तुमच्याकडे येईल आणि त्याचं काम साध्य झालं की तुम्हाला सोडून जाईल. त्यामुळे लोकांवरती विश्वास ठेवणं तुम्ही बंद करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. स्वतःविषयीच्या समस्या भगवंताजवळ सांगा, कारण भगवंत दयाळू आहे. आणि उगाच आपण घोसरटपणातून स्वतःला अगदी दानशूर बनवू नका. लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक दुःखद कथेवर विश्वास ठेवू नका. आपल्याला कोणी गोड बोललं की लगेच आपण पिघळण्याची सवय आपल्याला असते, पण ही सवय आपल्यासाठी घातक ठरते. कारण एकदा तुमच्याकडून काम साधून झालं, तुमच्याकडून काहीच फायदा होऊ शकणार नाही असं कळलं, तर एका क्षणात ही तीच लोक असतात जी एक वेळेस रडत आपल्या जवळ येतात आणि काम साध्य झालं की दूर निघून जातात. म्हणून तुमच्या चांगल्या नशिबाविषयी बोलणे तुम्ही टाळा. देव तुमच्यावर कृपा करून सगळी प्रगती तुमच्या आयुष्यात घडवत असतो, कारण देवाचे तुम्ही लाडके भक्त असता. जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कृपा करून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका. हा संदेश ऐकण्यासाठीच भगवंतांनी तुम्हाला हा भक्तिमय व्हिडिओ तुमच्या समोर पाठवला आहे. त्यामुळे तुमचा हा अनमोल वेळ तुम्ही थोडासा खर्च करा. जर एखादा सज्जन आपल्याला भेटला, त्याने त्याला योग्य रस्ता दाखवून व्यवस्थित रीतीने त्या रस्त्याने जाण्याचा उपदेश केला व त्या उपदेशाप्रमाणे तो प्रवासी वागला, तर त्यात त्याचे केवढे कल्याण आहे. त्यामुळे प्रवासाचा किती वेळ खर्च व हाल वाचतील. साधा रस्ता चुकला तर ही गत, तर जीवनाचाच रस्ता जर चुकला तर माणसाची हालत काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. किंबहुना बहुत लोक असे जीवनाच्या प्रवासातील वाट चुकलेले असतात आणि ते वाटसरूच आहेत. त्याच्यामुळेच सुख पाहता जीवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी मानव जीवनाची शोकांतिका होऊन बसलेली आहे. म्हणून ज्ञानदान करून अनेक लोकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे हेच खरे तुम्ही विचारवंत ठराल. त्यासाठी हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आणि स्वामी भक्तीत त्यांना सुद्धा लीन होऊ द्या. कारण जो स्वामींकडे 4 पावले चालतो, त्यांच्याकडे स्वामी 100 पावले चालत येतात. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा. आणि पहा, नामदान हे परम श्रेष्ठ दान आहे, म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाचा महिमा जगातील सर्व विचारवंतांनी एकमुखाने वर्णन केलेला आहे. नामस्मरणाने सर्वांगाने कल्याण साधते. त्यामुळे अशा खूप लोकांचा असा अनुभव आहे. तरी पण नामस्मरणाचा महिमा तर्काने कळणे जरा कठीणच. तेथे प्रचितीचाच भाग अधिक आहे. अशा परिस्थितीत नामस्मरण स्वतः करून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करणारी माणसे समाज पुरुषाचे अलंकार आहेत. म्हणून लोकांना नामस्मरण करण्यात तुम्ही अधिक मार्ग दाखवणे महत्वाचे आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
नामस्मरण तुम्ही करत राहा. तुमच्या मुखात भगवंताचे नामस्मरण असेल तर भगवंताची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. निंदा, द्वेष हे तुम्ही करू नका. दुःख, दारिद्र्य यांना तुम्ही आमंत्रण द्याल आणि ते जर तुम्ही नाही केलं तर स्वामीची पुण्याई नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. आपल्या हातून दुष्कर्मे घडणार नाहीत अशी कटाक्षाने काळजी घ्या. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण कर्म हे फिरून येत असतं. त्यासाठी सत्कर्म तुम्ही करत राहा. आपण जीवनातील सुखसोयी उपभोगीत असतो, तेव्हा त्या उपभोगासाठी आपण पैसा कमवतो आणि खर्च करतो. खर्च झालेले पैसे भरून काढण्यासाठी आपण पुन्हा पैसा कमवतो. अगदी त्याचप्रमाणे आपण सत्कर्माच्या द्वारे जे पुण्य ईश्वरी बँकेत जमा करतो, त्या पुण्याईच्या बळावर आपण एका बाजूने सुखी जीवन जगतो आणि दुसऱ्या बाजूने ते पुण्य खर्ची टाकून अंतर्मन आपल्याला आपल्या संकट प्रसंगी किंवा बिकट परिस्थितीत विलक्षण प्रकारे सहाय्य करत असते. हे पुण्य अशा रीतीने खर्ची पडत राहिल्याने व ते पुन्हा भरून काढण्याने काहीही प्रयत्न न केल्यामुळे काही काळानंतर आपलं सर्व पुण्यच खर्चून जाऊन आपण पुण्याच्या नावाने कंगाल होण्याची शक्यता. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर एका बाजूने आपण सुखी जीवनाला आचवतो व दुसऱ्या बाजूने संकट प्रसंगी सहाय्य करण्याचे कार्य अंतर्मनाला करता येणे अशक्य होते. म्हणूनच स्वामी भक्तांनो, खर्ची पडलेले पुण्य पुन्हा भरून काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात मात्र असं नसतं. या बाबतीत खूप लोकांना कसलीच जाणीव नसते. ते गाफील राहतात. सुखी जीवनाचा उपभोग घेत असताना व संकट समयी बिकट परिस्थितीत अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्याने विलक्षण प्रकाराने त्यातून निभावून जाताना ईश्वरी बँकेत जमा केलेली पुण्याची ठेव मोठ्या प्रमाणात घटत असते. याची लोकांना जाणीव तर नसतेच, पण उलट हे सर्व आपल्या कर्तृत्वाने घडत आहे असा अहंकार त्यांना येतो आणि ते भगवंताला देखील तुच्छ समजतात. त्यासाठीच तुम्ही हा अहंकार सोडून द्या. अहंकार फार मोठ्या प्रमाणात पुण्य खातो. म्हणूनच अशी उर्मट माणसे कायमच त्यांच्या आयुष्यात हे रडत बसतात. माणसांना जीवनात विलक्षण उलटे अनुभव येऊ लागतात. म्हणून तुम्ही सत्कर्म करा, कारण लाथ मारील तिथे पाणी निघेल अशी पूर्व पुण्याची ठेव ईश्वरी बँकेत होत असते. म्हणूनच तुम्ही कधीही चांगल्या लोकांना मदत करा. दैवी शक्तीचा अनुभव घ्या. सुखी जीवन जगताना दैवी शक्ती कायमच आपल्याला मदत करत असते. त्यासाठी माणसाने अत्यंत नम्र व आदरशील राहून हे पुण्याई सत्कर्माच्या द्वारे पुन्हा उभारू करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा. हा संदेश